मी श्री रघुनाथांच्या गुणांचे वर्णन करू इच्छितो, परंतु माझी बुद्धी अल्प आहे आणि श्रीरामचंद्रांचे चरित्र हे अथांग आहे. म्हणून या वर्णनासाठी मला कोणताही उपाय सुचत नाही. माझे मन आणि बुद्धी कंगाल आहे, मात्र मनोरथ हा राजा आहे. माझी बुद्धी अत्यंत हीन आहे आणि इच्छा मात्र फार मोठी आहे. माझी इच्छा अमृत मिळविण्याची आहे, परंतु या जगात मला ताकही मिळत नाही. सज्जन लोक माझ्या दृष्टतेबद्दल क्षमा करतील आणि माझे हे बालवचन प्रेमाने ऐकतील अशी आशा आहे. ज्याप्रमाणे बालक बोबडे बोल बोलते तेव्हा त्याचे आईवडील ते प्रसन्न मनाने ऐकतात, परंतु जी क्रूर, कुटील आणि वाईट विचारांची माणसे असतात ती दुसऱ्यांच्या दोषांनाच भूषण मानून धारण करतात. अर्थात ज्यांना दुसऱ्यांचे दोषच दिसतात ती हसतील, हसेनात का? रसपूर्ण असो की निरस, आपली कविता कोणाला आवडत नाही, परंतु जे दुसऱ्याची कविता ऐकून आनंदित होतात असे उत्तम रसिक पुरुष जगात फार नसतात. असे पहा की जगामध्ये तलाव व नद्यांसारखी माणसेच फार आहेत. तलाव, नद्या पाण्याने भरल्या की स्वतःच्या वाढीने फुगून जातात. तशीच ही माणसे गर्विष्ठ होतात. मात्र समुद्राप्रमाणे एखादा विरळाच सज्जन असतो. जसा समुद्र पूर्ण चंद्राला पाहून, तसा हा दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आनंदाने उसळू लागतो. माझे भाग्य छोटे आहे आणि इच्छा मात्र मोठी आहे, पण माझी खात्री आहे की ही कथा ऐकून सज्जन लोक सुखी होतील आणि दुष्ट लोक चेष्टा करतील. परंतु दुष्ट हसल्यामुळे माझे हितच होईल. मधुर कंठाच्या कोकिळेला कावळे कर्कशच म्हणतात. बगळे जसे हंसाला व बेडूक जसे चातकाला हसतात, तसेच वाईट मनाचे दुष्ट लोक निर्मळ वाणीला हसतात. जे काव्याचे रसिकही नाहीत आणि ज्यांना प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रेमही नाही, त्यांनासुद्धा हे काव्य सुखद हास्य रसाचे वाटेल. अगोदर ही प्राकृत भाषेतील, अवधी भाषेतील कृती आहे. दुसरे म्हणजे माझी बुद्धी भोळी भाबडी आहे, म्हणून ही रचना हसण्यासारखीच आहे. हसण्यामध्ये त्यांचा काही दोष नाही. ज्यांना प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रेम नाही व चांगली समजही नाही, त्यांना ही कथा ऐकताना निरस वाटेल. ज्यांना श्री हरिहरांच्या चरणी प्रेम आहे, तसेच ज्यांची बुद्धी कुतर्क करणारी नाही, त्यांना श्री रघुनाथांची ही कथा खात्रीने गोड वाटेल. सज्जन लोक ही कथा आपल्या मनात श्रीरामांच्या भक्तीने सुशोभित मानून सुंदर वाणीने कौतुक करीत ऐकतील. मी काही कवी नाही, वाक्यरचनेमध्येही कुशल नाही. मी तर सर्व कला व सर्व विद्यांनी रहित आहे. नाना प्रकारची अक्षरे, अर्थ, अलंकार, अनेक प्रकारची छंदरचना, भाव आणि रसांचे अपार भेद असतात आणि कवितेमध्ये तऱ्हेतऱ्हेचे गुणदोष असतात. यांपैकी काव्यविषयीच्या एकाही गोष्टीचे ज्ञान मला नाही. मी हे कोऱ्या कागदावर लिहून शपथेवर खरे खरे सांगतो. माझी ही कृती सर्व गुणांनी रहित आहे, पण यात फक्त एक जगप्रसिद्ध गुण आहे. त्याचा विचार करून चांगल्या बुद्धीचे व निर्मळ ज्ञानाचे लोक ही कथा ऐकतील. या कृतीमध्ये श्री रघुनाथांचे उदार नाम आहे, जे अत्यंत पवित्र आहे. ते वेद पुराणांचे सार आहे, कल्याणाचे धाम आहे आणि अमंगलाचे हरण करणारे आहे. पार्वतीसह भगवान शंकर सदैव त्याचा जप करतात. एखाद्या चांगल्या कवीने रचलेली अप्रतिम कवितासुद्धा रामनामाशिवाय शोभत नाही. ज्याप्रमाणे चंद्रासारख्या सुंदर मुखाची स्त्री सर्व प्रकारे विभूषित असली तरी ती वस्त्राशिवाय शोभत नाही, या उलट कुकवीने रचलेली व सर्व गुणांनी रहित अशी कवितासुद्धा श्रीरामांचे नाव व कीर्ती यांना अंकित झालेली असेल
तर बुद्धिमान लोक ती आदरपूर्वक सांगतात आणि ऐकतात, कारण संतजन भ्रमराप्रमाणे गुणांचेच ग्रहण करतात. जरी माझ्या या रचनेमध्ये कवितेमधील एकही रस नसला तरी यामध्ये श्रीरामांचा प्रताप प्रकट झाला आहे. माझ्या मनात हाच एक विश्वास आहे. चांगल्याच्या संगतीमुळे कुणाला मोठेपणा मिळत नाही बरे. धूरसुद्धा धुपाच्या संगतीमुळे सुगंधित बनून आपला स्वाभाविक कडवटपणा सोडून देतो. माझी कविता नक्की वाईट आहे, परंतु हिच्यामध्येच जगाचे कल्याण करणाऱ्या रामकथारूपी उत्तम वस्तूचे वर्णन केलेले आहे, म्हणून हिलाही चांगलेच मानले जाईल. तुलसीदास म्हणतात की श्री रघुनाथांची कथा कल्याण करणारी आणि कलियुगाच्या पापांचे हरण करणारी आहे. माझ्या या निरस कवितारूपी नदीची चाल पवित्र जलाच्या गंगेच्या चालीप्रमाणे वेडीवाकडी आहे. प्रभू श्रीरामांच्या सुंदर कीर्तीच्या संगतीमुळे ही कविता सुंदर व सज्जन लोकांच्या मनाला आवडणारी होईल. स्मशानातली अपवित्र राखसुद्धा श्री महादेवांच्या अंगाच्या संगतीमुळे सुशोभित वाटते आणि स्मरण करताच ती पवित्र करणारी बनते. श्रीरामांच्या कीर्तीच्या संगतीमुळे माझी कविता सर्वांना अत्यंत आवडेल. ज्याप्रमाणे मलय पर्वताच्या सहवासामुळे कोणतेही लाकूड चंदन बनून वंदनीय ठरते, मग कोणी लाकूड म्हणून ते तुच्छ मानील काय? गाय जरी काळी असली तरी तिचे दूध शुभ्र व गुणकारी असते असे समजून सर्व लोक ते पितात. त्याप्रमाणे लोकभाषेत असली तरी श्री सीतारामांची कीर्ती बुद्धिमान लोक मोठ्या आवडीने गातील व ऐकतील. मणी, माणिक आणि मोती ही जशी राजाच्या मुकुटावर व नवयुवतीच्या अंगावर शोभतात, तशी साप, पर्वत व हत्तीच्या मस्तकावर शोभत नाहीत. त्याचप्रमाणे सुकवीची कवितासुद्धा कुठेतरी उत्पन्न होते आणि इतर कुठेतरी तिला शोभा प्राप्त होते. अर्थात कवीच्या वाणीतून उत्पन्न झालेली कविता, त्याचप्रमाणे सुकवीची कवितासुद्धा कुठेतरी उत्पन्न होते आणि इतर कुठेतरी तिला शोभा प्राप्त होते. अर्थात कवीच्या वाणीतून उत्पन्न झालेली कविता जेथे तिचा विचार, प्रचार आणि त्यात सांगितलेले आदर्श ग्रहण केले जातात व त्यांचे अनुसरण केले जाते, तेथेच ती शोभते. कवीने स्मरण करताच त्याच्या भक्तीमुळे देवी सरस्वतीसुद्धा ब्रह्मलोक सोडून धावत येते. धावत आल्यामुळे सरस्वती देवीला आलेला थकवा रामचरितरूपी सरोवरामध्ये स्नान केल्याशिवाय इतर कोट्यावधी उपाय केले तरी दूर होत नाही. कवी आणि पंडित आपल्या मनात असा विचार करून कलियुगातील पापांचे हरण करणाऱ्या श्रीहरीच्या कीर्तीचेच गायन करतात. संसारी मनुष्यांचे गुणगान केल्यामुळे देवी सरस्वती डोके बडवून घेऊन पश्चात्ताप करू लागते. तिला वाटते की कवीच्या बोलवण्यावर मी कोठून आले. बुद्धिमान मनुष्य हृदयाला समुद्र, बुद्धीला शिंपला आणि सरस्वतीला स्वाती नक्षत्रासारखे मानतात. या प्रसंगी जर श्रेष्ठ विचाररूपी जलाचा वर्षाव झाला तर कविता मोत्यासारखी सुंदर बनते. त्या कवितारूपी मोत्यांना युक्तीने छिद्र पाडून, तसेच त्यांना रामचरित्ररूपी सुंदर धाग्यामध्ये ओवून सज्जन लोक आपल्या निर्मळ हृदयात धारण करतात. त्यामुळे अत्यंत अनुरागाची शोभा उजळते. त्यांना अतिशय प्रेम लाभते. जे घोर कलियुगात जन्मले आहेत, ज्यांची कर्मे कावळ्यासारखी आहेत परंतु वेश हंसासारखा सोज्वळ आहे, असे ढोंगी आहेत. जे वेदविहित मार्ग सोडून कुमार्गावर चालतात, जे कपटाची मूर्ती आहेत व कलियुगातील पापांची भरलेली भांडी आहेत, ते लोक आपणास श्रीरामांचे भक्त म्हणवून घेऊन लोकांना फसवितात. जे धनलोभ, क्रोध आणि कामाचे गुलाम आहेत, जे धांगडधिंगा घालणारे, धर्माचा मिथ्या झेंडा फडकविणारे, ढोंगी
आणि कपटी धंद्याचा भार वाहणारे आहेत. जगातील अशा लोकांमध्ये सर्वात प्रथम माझी गणना होणार आहे. जर मी आपल्या सर्व अवगुणांचा पाढा वाचू लागलो तर कथा फार वाढेल आणि मला पलीकडे पोहोचताही येणार नाही. म्हणून मी फारच थोड्या अवगुणांचे वर्णन केले आहे. यावरून शहाणी माणसे थोडक्यात जाणून घेतील. माझी अनेक प्रकारची विनंती समजून घेऊन कोणीही ही रामकथा ऐकून मला दोष देणार नाही. यावरही जे शंका घेतील ते तर माझ्यापेक्षा जास्त मूर्ख आणि बुद्धीने दरिद्री होत. मी तर कवी नाही आणि चतुरही म्हणविला जात नाही. केवळ आपल्या बुद्धीनुसार मी श्रीरामांचे गुण गात आहे. कुठे श्रीरामांचे अपार चरित्र आणि कुठे माझी संसारामध्ये आसक्त असलेली बुद्धी. ज्या वाऱ्यामुळे सुमेरूसारखे पर्वत उडून जातात तिच्यासमोर कापसाची गणती ती काय? सांगा बरे. श्रीरामांची अनंत प्रभुता जाणल्यामुळे कथेची रचना करण्यास माझे मन कचरत आहे. सरस्वती, शेष, शिव, ब्रह्मदेव, शास्त्रे, वेद आणि पुराण हे सर्व नेती नेती थांग न लागल्यामुळे हे नाही हे नाही असे म्हणून नित्य ज्यांचे गुणगान करत असतात. जरी प्रभू श्रीरामचंद्राची प्रभुता अशी अवर्णनीय आहे हे सर्वजण जाणतात, तरीही ती सांगितल्याशिवाय कोणी राहिला नाही. यासंबंधी वेदाने याचे असे कारण सांगितले आहे की भजनाचा प्रभाव पुष्कळ तऱ्हेने वर्णन केला गेला आहे. भगवंतांचा महिमा पूर्णपणे कोणी वर्णन करू शकत नाही, परंतु ज्याला जितके शक्य होईल तितके त्याने भगवंतांचे गुणगान केले पाहिजे. कारण भगवंतांच्या गुणगानरूपी भजनाचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये नाना प्रकारे आलेले आहे. थोडेसेही भगवत भजन मनुष्याला सहजपणे भवसागरातून तारून नेते. जो परमेश्वर एक आहे, ज्याला कोणतीही इच्छा नाही, ज्याला कोणतेही रूप आणि नाम नाही, जो अजन्मा, सच्चिदानंद आणि परमधाम आहे, जो सर्वांमध्ये व्यापक व विश्वरूप आहे, त्याच भगवंतांनी दिव्य शरीर धारण करून नाना प्रकारची लीला केली आहे. ती लीला फक्त भक्तांच्या कल्याणासाठीच आहे. कारण भगवंत परमदयाळू आहेत आणि शरणागतांवर फार प्रेम करणारे आहेत. त्यांची भक्तांवर मोठी माया आणि कृपा आहे. त्यांनी एकदा ज्याच्यावर कृपा केली त्याच्यावर मग कधी राग धरला नाही. ते प्रभू श्रीराम गेलेली वस्तू पुन्हा मिळवून देणारे दीनबंधू, सरळ स्वभावाचे, सर्वशक्तिमान व सर्वांचे स्वामी आहेत असे मानून बुद्धिमान लोक त्या श्रीहरीच्या कीर्तीचे वर्णन करून आपली वाणी पवित्र आणि उत्तम फल, मोक्ष आणि दुर्लभ भगवत प्रेम देणारी बनवितात. त्याच आधारे नव्हे तर भजन हे महान फल देणारे समजून भगवत कृपेच्या बळावरच मी श्रीरामचंद्रांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांच्या गुणांची कथा सांगत आहे. शिवाय वाल्मिकी, व्यास इत्यादी मुनींनी श्रीहरींची कीर्ती पूर्वी गायली असल्यामुळे मला त्या मार्गाने जाणे सुलभ होईल. ज्या अत्यंत मोठ्या नद्या आहेत त्यांच्यावर जर राजाने पूल बांधला तर अत्यंत छोट्या मुंग्या देखील त्यावरून चढून विनासायास पलीकडे जातात. तसाच मी सुद्धा मुनींच्या वर्णनाच्या आधारे श्रीरामचरित्राचे वर्णन सहजपणे करू शकेन. अशा प्रकारे मनाला धीर देत मी श्री रघुनाथांच्या सुंदर कथेची रचना करीन. व्यास इत्यादी जे अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले आहेत त्यांनी मोठ्या आदराने श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन केले आहे.